हा बघा, आता ज्या ब्रिजवरून आपण जाणार तो शिवकालीन पूल आहे तसा तिथे उल्लेख आहे आणि आपण खाली उतरणार आहोत. ठीक आहे. आता हे वरचं जे बांधकाम आहे ते नंतर आता इथे सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे, पण शिवकालीन आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली उतरावं लागतं. ठीक आहे. आणि खाली उतरण्यासाठी हे बघा, दरवाजा कोण बंद करेल? 350 वर्ष जुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला हा पूल, त्याच्यावरती आता मजबूतीकरणाच्या दृष्टिकोनातून सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे वरचा भाग. पण हा जर खालचा भाग तुम्ही पाहाल तर आजही महाराजांच्या स्थापत्यशैलीमधल्या प्रावीण्याचा दाखला साक्ष देणारा हा पूल. त्या काळात हा पूल बांधत असताना चिरे तर आहेच, पण तो चिरे जोडण्यासाठी गूळ असेल, निवडुंग, बेल याचा चुरा असेल किंवा चुना असेल, ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या असतील. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट एक काय वापरली गेली माहिती आहे? ती म्हणजे मावळ्यांची निष्ठा, ज्यामुळे आज हा पूल 350 वर्षानंतर सुद्धा टिकून आहे. आता प्रतापगड बांधला त्याच काळात हा पूल बांधून घेतला असेल आणि कदाचित खान येतोय आणि खानाला आणखी सोयीस्कर व्हावं पार गावात पोहोचण्यासाठी म्हणून आता हा सरळ रस्ता पार गावात जातो. आदिशक्ती रामवरदायिनी मंदिर आहे तिकडे, तर तिकडे जातो. तर तिथपर्यंत खान सोयीस्करित्या पोहोचावा या दृष्टिकोनातून कदाचित हा पूल त्याच काळात बांधला गेला असावा. कदाचित प्रतापगड बांधत असतानाच पूल बांधला असेल किंवा प्रतापगड बांधून झाल्यानंतर अफजल खान येतोय कळल्यानंतर त्याच्या अंदाजाने, कारण अफजल खान जवळपास विजापुराहून निघाला ती तारीख आणि जावळीत पोहोचला ती तारीख, याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 महिन्यांचा फरक आहे. तर त्या कालावधीत कदाचित हा पूल बांधून घेतलेला असेल. आता इथे फार काळ आपण घालवणार नाही आहोत. एकदा पुलाचं दर्शन नीट घ्या. मनीष तुमच्यासोबत येईल. मनीष तुम्हाला साधारण पुलाचे काही सगळे अवशेष दाखवेल. त्यानंतर आपण लगेच पार गावात जाणार आहोत. चला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, हे कोयना नदीचं पात्र आहे. ठीक आहे. आता ते अर्थातच सुकलेलं आहे. तर खानाची छावणी ज्यावेळी पडली तर साहजिक आहे की खान उतरल्या रडतोंडी घाट उतरल्या त्याचं सैन्य थकलेलं असणार आहे. त्याच्यामुळे घोगलवाडीपासून हे पात्र जवळ आहे, कारण पाणी वगैरे आहे. तर मग पूल त्यावेळी बांधलेलाच असेल. तर या बाजूने असं क्रॉस त्या बाजूला जावळीच्या दिशेने कदाचित त्याची छावणी पडली असेल. कारण छावणी पडते तेव्हा ती काय अशी रिंगा इकडच्या इकडे नाही होत. ती जवळपास पडते ती 1-2 किलोमीटरपर्यंत पडते. कारण मग त्याच्यामध्ये सरदार, मुख्य सरदारमध्ये जो सेनापती आहे त्याच्याकडेनं मुख्य सरदार जे आलेत ते, त्याच्या बाजूनं तुमचं सैन्य, त्याच्यानंतर अश्वशाळा आणि तुमचे जे कामगार आणि दासी वगैरे सगळे आलेत ते, असं कडं घालून ते पूर्ण छावणी अशी घातली जाते. मग त्याच्यामध्ये सुद्धा रंदुल्ला खान असेल, फाजल खान असेल तर त्यांच्या छावण्या वेगळीकडे, अफजल खानाची छावणी वेगळीकडे, अशा पद्धतीनं ती छावणी पडायची. त्याच्यामुळे हे जसं पात्र जातं आहे तशी ती खानाची छावणी पडलेली असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता एवढी माहिती जाणून घेतली, पूल पण पाहिलात, निघूया आता. हे बघा, या रूटने आपण आलो बरोबर. हा शिवकालीन पूल या रूटला होता. इथून आपल्याला सरळ पारगावात जायचं आहे. हा जो रस्ता आला आहे ना, हा महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरून आतमध्ये पारगावात एक रस्ता येतो, तिथून हा आत आला आहे आणि हा पारगावात इथे जातो. शिवकालीन पूल ज्यांना पाहायचा आहे आणि पारगावात जाऊन आदिशक्ती रामवरदायिनी हिचं दर्शन जर घ्यायचं असेल तर पारला इकडे, आणि त्याच्या आधी शिवकालीन पूल पाहायचा असेल तर 100 मीटरवर पण नाही आहे, इथे थोडं 100 मीटर पुढे गेलात तर इथे तो पूल आहे. हे बघा, चतुर्बेट हा शब्द तुम्ही पहिल्या भागात ऐकला असेल बघा, जेव्हा मी जावळीची माहिती सांगत होतो. तर ते चतुर्बेट प्रत्यक्षात 12 किलोमीटर आत आहे. ठीक आहे.
पंचक्रोशी युवक मित्रमंडळ चतुर्बेट मुंबई. त्यानंतर शिरवली मी म्हटलं त्या बाजूला गाव आहे, शिरवलीचं सुद्धा बोर्ड लागलेलं आहे. 6 किलोमीटरवर शिरवली आहे. त्याच्यानंतर बिरवाडी आणि बिरमणी असे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. दूधगावसुद्धा आहे, दूधगाव आतमध्ये. आणि आतमध्ये किती गाव आहेत हे बघा, या इथे जवळ बिरमणी, कासरूड, झांजवड, गोरोशी, घोणसपूर आणि ह्या बाजूला पार आणि कुमठे. ठीक आहे. तर एवढी माहिती मला वाटतं पुरेशी आहे. हा तिठा बघून घ्या आल्यानंतर. ठीक आहे. आणि शिवकालीन दगडी पुलाचं पण तिथे बोर्ड लागलेला आहे आणि श्री रामवरदायनीचा सुद्धा बोर्ड लागलेला आहे. हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. चला. मी आता जिथे उभा आहे ते आदिशक्ती श्री रामवरदायिनी मंदिर. ओके. मागच्या वेळी मी जेव्हा आलो होतो म्हणजे या भागाची रेकी करायला, त्यावेळी आम्ही आतमध्ये जाऊन आलो. असलं कमाल मंदिर आहे आणि आत्ताच त्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे. त्यांनी असलं अफलातून बांधलं आहे मंदिर, दगडी चिऱ्यांचंच बांधलेलं आहे, पण कुठेही वाटणार नाही की ते आत्ताच्या काळातलं आहे. इतका जुना विंटेज फील त्या लोकांनी दिला आहे. आतमध्ये मस्त लाकडी सगळा जो गाभारा आहे तो लाकडी वगैरे आहे. कमाल आहे. आलात तर पारगावमध्ये इकडे या. आता पारगावमध्ये आपण येण्याचं कारण काय की इकडूनच एक पायवाटवरती हा बघा, हा डोंगर आहे ना, या डोंगराच्या पलीकडे आपल्याला प्रतापगड असल्याचं पाहायला मिळतं, जे तुम्ही मॅपवर सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. आता ही पायवाट आपल्याला चढत अफजलखानाच्या थडग्यापर्यंत, कबरीपर्यंत तिकडे जायचं आपल्याला. तर पहिलं आता आतमध्ये तर शूटला परवानगी नाही आहे आणि असू पण नाही, कारण इथे येऊन प्रत्यक्ष पाहण्यासारखी देवीची मूर्ती आहे. आणि या देवीच्या मूर्तीची खासियत म्हणजे एकाच शिळेमध्ये रामवरदायिनीसुद्धा आहे आणि त्यांची अजून एक कुठली तरी इकडची ग्रामदैवता आहे तर तीसुद्धा आहे. तर खूप उत्तम मनमोहक अशी ही मूर्ती आहे, हे शिल्प आहे. तर ते येऊन नक्की पहा. तोवर आतमध्ये तुम्ही किमान तो माहोल पाहू शकता आतमध्ये जाऊन. महाराजांचा पुतळा, महाराजांचं स्मारक या ठिकाणी बसवलं आहे आणि पूर्ण विंटेज फील आहे मंदिराचा. आम्ही तर जाऊन दर्शन घेतो, तुम्ही सुद्धा लवकर या. चला. पार गावात पोहोचलो. आदिशक्ती श्री रामवरदायिनी हिचं दर्शन घेतलं. तर ग्रामदैवत आहे, तिला विनंती केली की अफजलखानाचं थडगं दाखवण्यासाठी चाललो आहे. तर आता तिकडे सगळं मागचं काही प्रकरण आणि त्या सगळ्यामुळे वातावरण गरम असल्यामुळे तिकडे खरं तर बंदी आहे. म्हणजे जर तुम्ही किल्ल्याच्या म्हणजे प्रतापगडाच्या बाजूने गेलात तर तिकडे दरवाजा वगैरे किंवा काय साखळदंड वगैरे टाकून त्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत. पण आता आपण गावातून पायवाटेनं चाललो आहे आणि पायवाटेनं आपण अफजलखानाच्या थडग्यापर्यंत किंवा कबरीपर्यंत आपण पोहोचणार आहोत. फक्त तिकडे गेल्यानंतर जे सुरक्षा रक्षक आहेत किंवा पोलीस तैनात आहेत त्यांनी कुठलाही विरोध करू नये अशी फक्त आईचरणी प्रार्थना केली. अजून एक गोष्ट केली. पहिली गोष्ट म्हणजे ते बघा, तिकडे बघा, ते पारगावातलं मंदिर आईचं. तिकडून मग त्यांच्याच वाडीतून असं आपण ही पायवाट पकडत आता इथपर्यंत आलो आहे. गावकऱ्यांनी खरं तर सांगितलं की शक्यतो नका जाऊ, तुम्हाला परत पाठवतील वगैरे. म्हटलं ठीक आहे, आता आलो आहे तर जाऊन पाहायचं. पाठवलं पुन्हा तर खाली उतरायचं. आता इथून 2 वाटा जातात. एक वाट कुठून तरी पुढून डायरेक्ट गडाच्या पायथ्याला पण जाते. तर दोन्ही ऑप्शन होते. पण म्हटलं आता प्रतापगडाचं पर्वत दाखवतो आहे, महाराजांनी केलेला शिवप्रताप दाखवायचा आहे, तर तो त्याच वाटेनं दाखवता आला पाहिजे. ठीक आहे, हे झालं एक. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी रडतोंडीचा घाट उतरत असताना मनीषने एक वेगळं टी शर्ट घातलेलं होतं. हे बघा मनीष, टी शर्ट दाखव. हे टी शर्ट तुम्हाला तसं
परिचयाचाच असेल. कपट करून त्यानं बगलेत घेतली मान, शिवरायांनी मग पेटवून टाकलं रान. रणचंडिकेसाठी फाडून अफजल खान, विजापूर सैन्याची उडवी दाणादाण. तर मग साहेबांनी हे टी शर्ट घातलेलं होतं आणि मग गावातल्या काही जाणत्या लोकांनी सजेस्ट केलं की शक्यतो हे टी शर्ट काढून जावा, म्हणजे तुम्हाला वरती विरोध होणार नाही. शेवटी तीसुद्धा आपलीच मंडळी आहे. आता दोन मतप्रवाह होतील की अरे कशाला काढलं, आपण आपलंच आहे, आपलं सांगायला आपण घाबरायचं कशाला वगैरे वगैरे. आणि दुसरी लोक म्हणतील की हां ठीक आहे, सेन्सिबल डिसिजन आहे. तर जी मंडळी आहेत की जे म्हणतात की घाबरायला कशाला पाहिजे वगैरे वगैरे, तर स्वाभाविक आहे की थोडं इमोशनल होऊन तुम्ही हा विचार करू शकता. पण जेव्हा आपण शिवचरित्र वाचतो, महाराजांकडून काहीतरी शिकायचं असं ठरवतो, तर महाराजांकडून हाच तर पहिला म्हणजे गुण शिकून घेतला पाहिजे ना. गनिमी कावा एक आणि दुसरा म्हणजे संयम. आपण काही घाबरलो वगैरे नाही किंवा आपल्याला काही भीती नाही की तिथे जाऊन आपल्याला लढवतील, उद्या पाठवलं खाली तर येऊ, पुन्हा उतरू आणि पुन्हा चढत दुसऱ्या वाटेने जाऊ. तो मुद्दा नाही आहे. कारण आता कार्तिकला पण गाडी घेऊन डायरेक्ट प्रतापगडावरच पाठवलं आहे. त्यामुळे जरी रिटर्न पाठवलं तरी उतरून पुन्हा आम्हाला चढतच जावं लागणार आहे. तर कारण पारगावात नेटवर्क पण नाही आहे, सो कॉल करून त्याला कळवता पण येणार नाही. मुद्दा हा आहे की महाराजांनी अफजल खानाला जावळीत अंतर पण हेच केलं ना. महाराजांनी काय दाखवलं, मी घाबरलो आहे. महाराज घाबरले होते का? नाही. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला. सो आत्ता हे टी शर्ट काढलं असलं तरी तुम्हाला दाखवलं ना त्यावर काय दिलं आहे, हेतू साध्य. आता वरती जाऊन आपल्याला आपलं एम काय आहे की ती कबर पाहणं आत्ता कुठल्या अवस्थेत आहे ती. आणि बाजूला मी तो फोटो पण देणार आहे की जिथे त्याचं उदात्तीकरण करून ते किती त्याचा तो खऱ्या अर्थानं शामेनाच उभारला होता त्याच्या मरणानंतरसुद्धा अलीकडच्या काळामध्ये. आता तो एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार असताना तो सगळं आता ते सगळं अतिक्रमण हटवून तिथे आता फक्त त्या दोन कबरी आहेत, एक अफजल खानाची आणि दुसरी बडा सय्यदची आहे. तर ते सगळं आता पाहायचं आहे आपल्याला. हां, तत्पूर्वी साधारण आता वाजलेत 11:30 बरोबर आहे. अफजल खान साधारण 11:45च्या सुमारास वगैरे पारगावातून निघाला असेल. म्हणजे आणि कोण कोण निघाला आहे? अफजल खान घेऊन निघाला होता जवळपास 12,000चं सैन्य विजापुरातून. वाईला येईपर्यंत त्याच्याकडे 40,000चं सैन्य होतं. म्हणजे हा सरदार आला, तो सरदार आला, ह्या सरदाराने 2,000 आणले, ह्या सरदाराने 4,000चं सैन्य आणलं. वाईत अर्ध सैन्य त्याला ठेवावं लागलं, तुम्हाला कल्पना आहे. वाईत ठेवल्यानंतर पारगावापर्यंत तो अर्ध सैन्य घेऊन उतरला. म्हणजे जवळपास पुन्हा 12,000चं सैन्य घेऊन खाली उतरला. त्यातलं 1/4 ते तिकडेच त्यांचा कार्यक्रमच झाला. ठीक आहे. आता पारगावात आले तर पारगावात जावळीपासून म्हणजे जावळीच्या दिशेने इथे पारगावापर्यंत त्याची छावणी पडली. इथून मात्र त्याला फक्त त्याचे 10 अंगरक्षक आणि तो स्वतः आणि त्याचा वकील इतकंच घेऊन जाण्याची परवानगी होती. आणि बाकीचं 1,500 म्हणजे इथे पारगावामध्ये त्याचं 1,500चं सैन्य म्हणजे पारच्या त्या तिठ्यावर ते इथपर्यंत, इथे 1,500 आणि बाकीचं असं पसरलेलं होतं. म्हणजे 12,000 घेऊन निघाला, 40,000 वाईपर्यंत, पुन्हा रडतोंडीच्या घाटातून येईपर्यंत 12,000, तिकडून खाली इथे 1,500 आणि इथून 1,500 वरून इथे 10. याला म्हणतात स्ट्रॅटेजी, याला म्हणतात गनिमी कावा आणि याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य. आलं लक्षात? आता आपण त्याच वाटेनं चाललो आहे. तुम्हाला आता फक्त ठीक आहे वाटेत जाता जाता सांगतो की महाराजांसोबत कोण होतं, अफजल खानासोबत 10 लोक कोण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथून आपण चालत जाणार आहोत आणि मी म्हटलं तसं किती वाजले 11:30, पण साधारण 11:45च्या सुमारास तो निघाला असेल. त्याचं कारण होतं की महाराजांना अफजल खान बरोबर 12-12:30च्या सुमारास त्या कबरीच्या म्हणजे शामियानाच्या ठिकाणी येणं अपेक्षित होता. ते का हे वर जाऊन सांगतो. चला. हां, आणखीन एक गोष्ट. आता हे बघा, ही जी लाईन गेली ना विजेची, तिलाच फॉलो करत आपल्याला कबरीपर्यंत पोहोचायचं आहे. चला. आता मैलेली वाट कशी होते, मगाशी मी मैलेली वाट सांगितली. हे बघा, आता हे रान वाढलंय बरोबर आहे, पण ह्याच्यावर पाय देऊन देऊन हे रान बसलंय खाली. हे बघा, आणि ही सरळ तुम्हाला ही वाट बसलेलं रान दिसेल, ती मैलेली वाट आहे. ठीक आहे.
वा, प्रतापगड दिसायला लागला आहे. तो नैऋत्येचा बुरुज आहे, तिकडे भवानी मंदिर आहे, वरती केदारेश्वराचं मंदिर, बालेकिल्ल्याचा भाग. ठीक आहे, मैलेली वाट अजूनसुद्धा सुरू आहे. प्रतापगड दिसायला लागला आहे. त्याची जी सोंड आहे ती अशी बाहेर येते, म्हणजे इथे कुठेतरी ते थडगं आहे, ती कबर आहे. ठीक आहे, चलो. खान 10 अंगरक्षक, 1 वकील ह्यांना घेऊन स्वतः पालखीतून चालत होता. त्याचे 4 भोये त्याला घेऊन चालत होते. म्हणजे खान काय हे चालत नाही आहे, खान मस्त बसला आहे पालखीत. ठीक आहे, त्याला माहिती आहे म्हणजे मृत्यूची वाट ही नेहमी सोपी सोपी केली जाते. पहिलं त्याला भरवलं जातं आणि मग कापलं जातं बोकडाचं, तुम्हाला माहिती आहे. याच वाटेनं खान चालतो आहे मृत्यूच्या दिशेने. चला. दोन वाटा कुठल्यात? 2 कदाचित ही वाट असू शकते. चल, आपल्याला इथे असं क्रॉस जायचं, आपल्याला इथे क्रॉस जायचं. खान डौलत डुलत येतोय खरा, पण त्यावेळी महाराज काय करत असतील वरती? तर महाराज नेहमीप्रमाणे पहाटे उठले असतील, प्रातर्विधी वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी उरकून नित्यनेमाने पूजा केली असेल. गडावर मागच्या भागात आपण पाहिलं तसं 2 मंदिर आहेत. एक श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचं आणि दुसरं भोरप्या डोंगरावर ज्या शिवानं स्वयंभू दर्शन दिलं बांधकामाच्या वेळी, ते श्री केदारेश्वर. या दोघांचं दर्शन घेतलं. काही काळ महाराज सदरेवर जाऊन बसले असतील. त्यानंतर महाराजांनी सुद्धा साधारण 11-11:15च्या सुमारास तयारी सुरू केली असेल. महाराजांनी अफझल खान कसा आहे तो माहिती आहे, कपटी आहे, धूर्त आहे, अहंकारी आहे. या 3 गोष्टींमध्ये काय कळतं? कपटी आहे म्हणजे हा मारण्याचा प्रयत्न जरूर करणार, धूर्त आहे म्हणजे हा अंगाच्या बळाचा वापर करणार, आणि अहंकारी आहे म्हणजे हा स्वतः निश्चिंत होऊन येणार की या शिवाजीला तर मी पकडतोच, त्याच्या भाषेत. महाराजांना या 3 गोष्टी माहिती होत्या. मग आता हा हल्ला करू शकतो, अकस्मात हल्ला. त्यामुळे महाराजांनी पहिलं पोलादी चिलखत घातलं आहे, त्या चिलखतावर अंगरखा घातला आहे. ठीक आहे, आता अंगरखा घातल्यानंतर महाराजांनी डोक्यावर मंदिल नाही बांधला आहे, त्याच्यावर पहिलं जिरेटोप ठेवलं आहे. जिरेटोप वेगळा, मंदिल वेगळा, पगडी त्याहून वेगळी. ठीक आहे, महाराज जो घालत होते तो मंदिल होता. मग जिरेटोप म्हणजे पोलादी जिरेटोप म्हणजे पोलादानं बनवलेलं डोक्याचं संरक्षण करण्यासाठीची ते शस्त्र नाही, म्हणजे जिरेटोप म्हणजे पोलादानं डोक्याच्या भागाचं संरक्षण व्हावं या दृष्टीने बनवलेली ही वस्तू. ते जिरेटोप बसवलं, त्यावर मंदिल बसवला. मंदिल अशा पद्धतीने बसवलं की जिरेटोप कुठेही आहे घातला आहे याची भणकसुद्धा लागणार नाही. इवन अंगरखा घालतानासुद्धा अशा पद्धतीनं तो भरजरी घातला जेणेकरून कळणार नाही की आतमध्ये चिलखत घातलं आहे. महाराज आता तयार झालेत. शिवप्रतापाची वेळ जवळ येत चालली आहे. बरोबर 2 वाजता महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. आता आपण इथे आहोत अर्ध्यावर तर नाही, 30-40% झालं असेल. आपण पोचलो 11:15 झालेत. मला 12 वाजता एवढ्यासाठीच गडावर पोचायचं होतं. आम्ही जरा 1-1.5 तास लेट आहोत कारण मुंबईवरून निघायला आम्हाला लेट झालं. 12 वाजता का पोचायचं होतं गडावर? जाऊ दे, गडावर जाऊन सांगतो, तोपर्यंत थांबायचं आहे. चला, आता हा खान जसा डौलत डुलत चालला आहे त्याच वाटेनं आपण चाललो त्याच्या कबरीपर्यंत. चला.
मगाशी जेव्हा 2 वाटा ओपन झाल्या तेव्हा मलासुद्धा थोडा अंदाज चुकल्यासारखा वाटला होता की अरे उजवीची वाट पकडली खरी, पण ती जाईल का. पण मी खात्री मला एवढीच होती की चुकणार नाही, कारण एका गोष्टीला मी फॉलो करत होतो. तुम्ही ते ऑब्झर्व केली की नाही मला माहीत नाही. आपण मगाशी कोणाला फॉलो करत होतो? लाईटीच्या खांबांना, बरोबर आहे. पण चालत असताना आता आपलं हे कॅमेरा तितका ग्राउंड लेवलला होता की नाही माहीत नाही, पण आणखीन एक गोष्ट आपल्यासोबत समांतर चालली होती, ती म्हणजे अंडरग्राऊंड पाईप चालले होते. ते अंडरग्राऊंड पाईप हे बघा, हा पाईप जसा मला दिसला तसं मी म्हटलं की आपण बरोबर वाटेवर आहोत. ठीक आहे, चला. पायात उचला होता. ठीक आहे, काय नाही. मध्ये पाईप वर येते बघा. ट्रेक करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की शक्यतो आपण काय करतो, आपण थोडं थोडं चाललं की बसण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तुम्हाला बसावं वाटेल तेव्हा तुम्ही स्वतःला सांगा की अजून 25 पावलं चालतो, पुढे गेलात अजून 25 पावलं चालतो. एकदा का तुम्ही तुमच्या श्वासावर कंट्रोल मिळवला ना, त्याच्यावर नियंत्रण मिळवलं की तुम्हाला असं लक्षात येतं की थकवा कमी जाणवतो आहे. ठीक आहे, तर हे ट्राय करून बघा. काही अंतर चालल्यावर ही पंप रूम दिसते. आता ही जी मी पाईपलाईन म्हणत होतो त्यासाठीची असेल. आता हीच पाईपलाईन धरून अजून पुढे जाऊया. मला वाटतं 31% वगैरे बाकी असेल. चला. ते आता पंप रूम होती ना, तर 2 वेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. मी अंदाजच येत नव्हता. मी गुराढोरांचा तर वाटत नव्हता, गाईचं वगैरे. पुढं जाऊया भाई, थोडं पुढे जाऊया. माझं तर ठीक आहे, मनीसाहेबांचं आताच लग्न झालं आहे, त्यामुळे म्हटलं वर जायच्या आधी काय करू, कबरीची येते किती वेळ थांबायला देतील माहीत नाही. सो मी तुम्हाला अफजल खानासोबत कोण कोण होतं, त्यानंतर महाराजांसोबत कोण कोण होतं त्या गोष्टी सांगतो, म्हणजे सोपं आहे. ठीक आहे. मगाशी तर मी सांगितलं की महाराजांनी चिलकत घातलं होतं, त्यावर जिरेटोपावर पांढरा शुभ्र मंदिर. पण त्या पलीकडे तुम्हाला एक कल्पना नसेल की अफजल खान आणि महाराजांची जी भेट झाली त्यात काही नियम होते. जसं की महाराज आणि अफजल खान दोघेही सशस्त्रधारी, म्हणजे सशस्त्र येऊ शकतात, स्वतःची शस्त्र जवळ ठेवून. ओके. मग महाराजांनी काय केलं होतं की हातामध्ये पट्टा आणि तलवार अशा दिसणाऱ्या गोष्टी घेतल्या होत्या, आणि न दिसणाऱ्या, ज्यानं खऱ्या अर्थानं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला मदत झाली, तो पहिला म्हणजे बिचवा जे काय असेल ते तुम्ही समजून घ्या. आयला काही लोकांच्या आता ते न वरून पण कमेंट्स यायला लागल्यात, आता भीती वाटते बोलताना सुद्धा. तर ते बिचवा आणि वाघनखं. ठीक आहे. तर ती वाघनखं घेऊन महाराज जेवण वगैरे आटपून तयारीत होते. तोपर्यंत आपले पंताजी बोकिलेत ते छावणीत गेले, आणि हा अफजूल खान, काही ठिकाणी त्याचा अफजूल म्हणून पण उल्लेख आला आहे. तर हा अफजूल खान ते 10 अंगरक्षक, 1 वकील
आणि 1,500 बंदूकधारी हशम घेऊन निघाला होता साहेबा. आता पुन्हा आपले पंत आहेत, पंताने कळलं की ये तो गडबड होऊ शकते, ये तो प्लॅन बी नाही था. पंताने सांगितलं हो महाराज ते घाबरलेत आधीच, ते अजून हाय खातील, तुम्ही कुठे घेऊन जाता. शेवटच्या क्षणाला सुद्धा अफजल खानाला असा काय गाफील ठेवला. तो बोला अच्छा मायला एवढा घाबरला म्हणजे नको नेऊया, चल आपणच मारू. त्या बाईने ठेवले 1,500 खाली पारगावात हशम. आणि मग हे जी आता वाट आपण चढतोय ती तो चढायला लागला. आता त्याच्यासोबत कोण होतं तर सय्यद बडा, ज्याला आपण सय्यद बंडा म्हणतो, अब्दुल सय्यद, रहीम खान, पहिलवान खान, पिल्लाजी मोहिते, शंकराजी मोहिते आणि अजून 4 जणं साधारण होती. आता ही 4 जणं यांची नावं मी एक पॉडकास्ट केला होता काही वर्षांपूर्वी अफजल खानाच्या वधाचा, असेल मला वाटतं चॅनलवर, तो पहा. महाराजांसोबत कोण होतं? महाराजांसोबत संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला सिद्दी इब्राहिम, येसाजी कंक, कोंडाजी कंक, काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटके, विसाजी मुरुंबक आणि संभाजी करवर. आता महाराजांच्या आजूबाजूला नेताजी पालकर, तानाजी मालुसरे अशी मातब्बर मंडळी होती. अलीकडेच स्वराज्यात दाखल झालेले मुरारबाजी देशपांडे पण होते. मग महाराजांनी असा नाही विचार केला की अरे चल यांना सगळ्यांना घेऊ. त्या परिस्थितीला कोण महत्त्वाचं आहे, त्या परिस्थितीला कोण न्याय देऊ शकतं? संभाजी कावजी कोंढाळकर म्हणजे एका उमद्या घोड्याला, भरलेल्या चांगला वयात आलेल्या घोड्याला खांद्यावर घेऊन घराघरा फिरवणारा माणूस होता. त्यामुळे संभाजी कावजी कोंढाळकर तिकडे पाहिजे. अफजल खानाच्या समोर पहिलवान खान आहे, अफजल खानाचा तर कोतळा महाराज काढणार आहेत. पण यदा कदाचित महाराजांनी काय सांगितलं की माझा काही बरं वाईट झालं, खान जिवंत जाता का म्हणे. मग खानाला टक्कर देणारा कोणतरी तसा ताकदीचा हिरा पाहिजे ना. मग संभाजी कावजी कोंढाळकर. जीवा महाला कशाला? जीवा महाला आता सय्यद बडा येतोय, सय्यद बडा येतोय तर तो त्या काळातला दांडपट्टा फिरवणारा सगळ्यात मातब्बर, त्याच्या ताकदीचा किंबहुना थोडासा सरस असे 2च मंडळी होती. एक महाराजांकडे होता जीवा महाला आणि दुसरे होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक तर प्रत्यक्ष सहभाग नाही नोंदवू शकत, ते होते आसपास होते पण दिसणार नव्हते. मग जीवा महाला झालं, जीवा महाला झालं. येसाजी कंक यांबद्दल आपण काय सांगायचं? ज्यांनी साक्षात कुतुबशहाच्या दरबारामध्ये हत्तीची सोंड कापली होती दक्षिण दिग्विजय दरम्यान, असे येसाजी कंक जे पायदळाचे प्रमुख होते ते तिथे होते. तर अशी सगळी मातावर मंडळी महाराजांनी या 10 जणांमध्ये निवडली होती. तर इकडचे 10 तिकडचे 10 जाणून घेतले. आता आपण फक्त ती कबर वगैरे पाहू. तिथे थोडासा प्रसंग मी तुम्हाला सांगेन की कसा घडला असेल, काय झालं असेल. त्यानंतर थेट प्रतापगडावरून त्या सूर्यबुरुजावरून बघू की महाराजांनी 12 वाजताचीच वेळ का निवडली होती. चला. दहा 10% साधारण अंतर उरल्याचा अंदाज आहे. समांतर गाड्यांचा पण आवाज येतो आहे थोडासा, म्हणजे कदाचित तो जो घाट फिरून येतो, पारघाट वरती चढतो, कारण पारघाटाच्या तोंडाशी बोरप्या म्हणजे प्रतापगड. तर बहुतेक पॅरलल गाड्या चढत आहेत, याचा अर्थ जवळपास पोचलो असो असा अंदाज आहे. लेट्स सी. हा एक शेवटचा चढाईचा टप्पा दिसतोय. जवळपास पोहोचलेलो आहोत. इथे फेन्सिंग दिसतंय तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि आता बाईकच्या हॉर्नचे 2-4 वेळा आवाज आले. कदाचित इथून वर गेल्यानंतर त्या पायऱ्या सुरू होतील आणि अफजल खानाची कबर दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे. आपल्याला माहिती नाही आहे की ती लोक थांबवतील की काय करतील, काय रिॲक्शन असेल माहीत नाही. सगळं आता तिकडे गेल्यावर. चला.
प्रतापगडाचा नैऋत्येकडचा बुरुज, हा सूर्य बुरुज इकडे आणि कबर इकडे कुठेतरी आहे. सावकाश पावलं टाकत जाऊया. शिवसृष्टीचं जे बांधकाम सुरू आहे ते इकडे दिसतंय. तुम्हाला कल्पना आहे ना की शिवसृष्टी बांधली जाते ज्याच्यामध्ये हा शिवप्रताप दाखवला जाणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि जिथे कबर होती अफजल खानाची त्यालाच मध्यभागी ठेवून, म्हणजे ही कबर हा पुरलेला अफजल खान आणि ही शिवसृष्टी हा शिवप्रताप, अशा पद्धतीनं ते नियोजन चालू आहे. त्याची भिंत दिसते. प्रथमेश समोर प्रत्यक्ष प्रतापगड दिसायला सुरुवात झाली. प्रतापगडाचा तो बुरुज, त्या बुरुजावरून कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर याच रखरखत्या उन्हामध्ये पाहिलं असेल. पण आता वाजलेत 12:30. आपण थोडं खालच्या ठिकाणी आहोत. आपण जर क्रॉस असतो तर बुरुजाकडे बघत असताना सूर्यकिरणं, म्हणजे आत्ताही जर मी बघितलं असं तरी सूर्याची किरणं माझ्या डोळ्यांना त्रास देत आहेत. मी म्हटलं तसं महाराजांनी अफजल खान याच वेळेत का आणला? 12, 12:30, 1च्या दरम्यान तो छावणीजवळ ह्याच्याजवळ शामियानापर्यंत पोहोचलेला होता. तो का पोहोचला होता तर हे बघा, या भिंतीच्या पलीकडे त्याची कबर आहे. त्यानं इथून बघितलं तरी महाराज त्याला दिसणार नाहीत, कारण ऊन येत आहे डोळ्यावर. ते बघा तिकडे बुरुजावर असलेली माणसं दिसत नाहीत, कोण काय हालचाली चालू आहेत. पण बुरुजावरून जर महाराजांनी पाहिलं तर त्यांना अफजल खानाच्या सगळ्या तो काय हालचाली करतोय त्या सगळ्या दिसतील. या दृष्टिकोनातून शामियानीची जागा गडापासून टप्प्यावर ठेवण्यात आली होती की जिथून महाराष्ट्र उतरतील, अफजल खानाचं पारिपत्य करतील, महाराज वेळेत पोचतील, 3 तोफेचे गोळे जातील. त्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या सैन्याला कळेल की आता अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडायचं आहे. आता तिकडे पलीकडे पोलिसांची चौकी आहे. ठीक आहे, जावं तर लागणार आहे. पण मग आपण काय करू? मी तुम्हाला इथेच ती गोष्ट सांगतो. ठीक आहे, ही अफजल खानाची जुनी कबर. ठीक आहे, सांगण्यासारखी गोष्ट काय, हा अफजल खान सुद्धा स्वतःची कबर बांधून आला होता विजापुरात. हे बघा, अफजल खानाने स्वतःसाठी बांधलेली कबर. अफजल खान पळत होता, मला वाटलं वाचतोय की काय, म्हणून शिरच कापून आणलं. महाराज एक काम करतो, आता बंद करून ठेवतो. ठीक आहे.